तुमचं कुटुंब राज्यात आदर्श कुटुंब असतं. अगदी सुशेगात म्हणतात असं आयुष्य चाललेलं असतं. बदलत्या काळासोबत तुम्ही परिवर्तनाची कास पकडलेली असते आणि अचानक तुमच्या घराला कुणीतरी नजर लावतं. तुमचं कुटुंब फोडतं. बरं, हे करण्यात पुढाकार घेणाऱ्याचं तुमच्याशी कसलंही वैयक्तिक वैर नसतं. तुम्हाला आदर्श मानणारे लोक या घर फोडणाऱ्यावर तुटून पडतात. तुमचं घर फोडून हा माणूस तुमच्या घरातले नातेवाईक दुसऱ्याच्या कंपूत घुसवतो. तुम्ही चिडता. तुम्हाला मानणारे लोक या घर फोडणाऱ्याला माफ करत नाहीत. काळ पुढं सरकतो आणि तुम्ही चक्क या घर फोडणाऱ्याच्या घरी त्याच्या कार्यक्रमात जाता आणि तुमच्यासाठी लढणारे भांडणारे लोक अवाक होतात. होय, मी बोलतोय शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मोहित कंबोज यांच्या बाबतीत. नक्की का मोहित कंबोज आणि शिवसेना हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय? कुठलंही पद नसणारा हा माणूस इतका पॉवरफुल का आहे, हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही बघताय कट टू कट. मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय, राज्याच्या राजकारणातील सर्वात चर्चेतील आणि प्रभावी वजनदार नाव असलेला चेहरा. आणि तुम्हाला गंमत माहिती आहे, हा माणूस मराठी नाहीये आणि त्याही पलीकडं हा माणूस राजकारणी देखील नाहीये. हा माणूस आता पुन्हा चर्चेत आलाय कारण शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यावर हाच माणूस शिंदे गटासोबत गुवाहाटीमध्ये होता आणि माध्यमात शिंदे गटाला डिफेंड देखील करत होता. शिवसेने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर रोज टीकास्त्र सोडत होता आणि काल उद्धव ठाकरेंचे पुत्र तथा आमदार आदित्य ठाकरे हे याच मोहित कंबोजच्या घरी त्याच्या मुलीच्या वाढदिवसाला गेले होते. या वाढदिवसाला अनेक कलाकार आणि भाजपचे नेते उपस्थित होते. राज ठाकरे देखील इथं उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या या कार्यक्रमात जाण्यावरून मोठी चर्चा सुरू झाली. आदित्य ठाकरे सेना फोडणाऱ्या मोहित कंबोजच्या घरगुती कार्यक्रमाला का गेले? हा मोहित कंबोज नक्की कोण आहे, हे प्रश्न आता पुन्हा नव्यानं उभे राहिलेत. तर 2004ला मोहित कंबोज हे वाराणसीहून मुंबईत आले. त्यांचा पिढीजात सोन्या चांदीचा व्यवसाय होता. मुंबईत आल्यावर ते स्वतः या धंद्यात उतरले आणि 2005 मध्ये मुंबईत त्यांनी स्वतःचा सोन्याचा व्यवसाय चालू केला. थोडक्यात पेशानं कंबोज हे व्यावसायिक आहेत. आज मी तिला महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचं स्थान काय हे जाणून घेण्यासाठी त्यांचा राजकीय प्रवास अगोदर पाहावा लागेल. सप्टेंबर 2013 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते मुंबई भाजपचे माजी सचिव आणि उपाध्यक्ष देखील राहिले. तसेच ते भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष देखील होते. 2016 ते 2019 पर्यंत ते भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहिले होते. 2019 साली त्यांना भाजप मुंबईच्या महासचिवपदी नियुक्त करण्यात आलं. 2014ला दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून ते भाजपचे उमेदवार म्हणून उभे राहिले. मात्र शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी त्यांचा पराभव केला. 2012 ते 2019 दरम्यान सराफ उद्योगाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे कंबोज राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेत. तसंच प्राऊड भारतीय या संस्थेचे ते संस्थापक देखील आहेत. आपल्या भाजपमधील प्रवासात मोहित कंबोज यांनी एक गोष्ट सगळ्यात प्राधान्याने केली, ते म्हणजे ते राज्य भाजपचा चेहरा असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये आले. कोणतंही लोकप्रतिनिधी पद मोहित कंबोज यांच्याजवळ नसताना जेव्हा शिवसेना फोडून एकनाथ शिंदे हे 40 आमदार घेऊन गुवाहाटीला गेले, त्यावेळी मोहित कंबोज या शिंदे गटासोबत होते. शिंदे गटाला भाजपकडे वळवण्यात त्यांचा मोठा हात होता असं म्हटलं जातं. हीच मोहित कंबोज यांच्या भविष्यातल्या भाजपमधल्या वजनाची नांदी होती. गुवाहाटी प्रकरणानंतर जेव्हा ठाकरेंकडून आणि राऊतांकडून शिंदे गटावर टीका केली गेली, त्यावेळी शिंदेंच्या अगोदर त्यांना प्रत्युत्तर द्यायला मोहित कंबोज पुढे आले होते. कंबोज हे रूढ अर्थानं इथले नाहीत, लोकप्रतिनिधीही नाहीत. मात्र तरीही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींबाबत त्यांची भाषा ही कायम मगरुरीची राहिली आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावरील कार्यवाहीनंतर माझा बारामती ॲग्रोचा अभ्यास सुरू आहे. लवकरच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता हा देशमुख आणि मालिकांच्या भेटीला जाईल, असं ट्विट त्यांनी 2022 मध्ये करत खळबळ उडवून दिली होती. पुढे याबाबत काहीच झालं नाही. मात्र बारामती ॲग्रो ही रोहित पवारांच्या मालकीची आहे. यासोबतच विधानसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर टीका टिप्पण्यांचं युद्ध चालू असताना गजाभाऊ या आयडीवरून भाजप आणि शिंदे सेनेवर टीका केली जात होती. त्यावेळी धरती पे किधर भी होगे उठा के लाएंगे असं लिहित माझं पुढचं टार्गेट गजाभाऊ आहे असं म्हणत मोहित कंबोजनं गजाभाऊ या आयडीला टॅग केलं होतं. त्यावेळी देखील कंबोजवर टीकेची झोड उडून आलेली. हा माणूस नक्की कोण आहे आणि कशाच्या ताकदीवर लोकांना धमक्या देतोय असे प्रश्न त्यावेळी उपस्थित केले गेले होते. आपल्या आजवरच्या जीवनात राज्यात भाजपच्या फेवरमध्ये येत असतानाच मोहित कंबोज हे स्वतः अनेकदा वादात देखील अडकले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी
यांनी त्यांच्या निवेदनात 10 बिल्डर आणि 2 राजकारण्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे यात ज्या 2 राजकारण्यांची नावं घेण्यात आली होती त्यात मोहित कंबोज यांचा नावाचाही समावेश होता. हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान व्हॉट्सअपवरून बाबा सिद्दीकी यांचं मोहित कंबोजशी बोलणं झालं होतं. एका बिल्डरच्या पाठपुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकींना भेटायचं होतं. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या वैयक्तिक डायरीत मोहित कंबोजचा उल्लेख केला आणि त्याच दिवशी त्यांची हत्या झाली असं झिशान सिद्दीकींनी म्हटलं होतं. सोबतच शाहरुख खानचा मुलगा क्रूजवर कथितरित्या ड्रग्ज केसमध्ये सापडल्यावर त्याच क्रूजवर कंबोजचा मेहुणा ऋषभ सचदेवलाही अटक झालेली. मात्र भाजपच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर सचदेवासोबतच आणखीन दोघांना पोलिसांनी सोडून दिलं. या ऋषभ सचदेवाच्या माध्यमातूनच आर्यन खानला क्रूजवर नेलं गेलं होतं. मोहित कंबोज आणि समीर वानखेडे यांचे चांगले संबंध असल्यानं हा प्लॅन केला गेलेला. मात्र एका सेल्फीमुळे हे सगळं उघड झालं असा आरोप त्यावेळी नवाब मलिक यांनी केला होता. सोबतच SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात मोहित कंबोज यांनी आपल्या कंपनीला 30 पेक्षा जास्त प्रोजेक्ट मिळवून दिलेत असा आरोप काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी केलेला. सोबतच जलसंपदा आणि जलसंधारण खातं कंबोजच्या इशाऱ्यावर चालतंय. तिथलं पानही कंबोज शिवाय हलत नाहीये. दीपक कपूर नावाचे अधिकारी तर मोहित कंबोजला विचारल्याशिवाय पाणीही पित नाहीयेत. कोण आहे हा मोहित कंबोज, त्याला इतके अधिकार कुणी दिले असा प्रश्न आमदार अंबादास दानवे यांनी सभागृहातच उपस्थित केला होता. असे एक ना अनेक आरोप हे मोहित कंबोजवर करण्यात आलेले. मात्र तरीही देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा जिंकल्यानंतर याच मोहित कंबोजनं फडणवीसांना उचलून घेत आनंद व्यक्त केला होता. इतकी पोहोच मोहित कंबोजची होती. आता मोहित कंबोजच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंनी जाण्यावरून शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. पण या भेटीमागचा राजकीय अँगल देखील बघायला हवा. सध्या शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. त्याचवेळी दुसरीकडे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जवळीकता वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. याचा प्रत्यय सातारा जिल्हा परिषदेत शंभूराजे देसाईंसोबत जे झालं, नीलम गोरेंचा निर्णय ज्या पद्धतीनं धुडकावला गेला, अगदी गोरेंचं निलंबन व्हायची वेळ आलेली यावरून येतो. सोबतच भाजपनं नीलम गोरेंचा विरोध करायला हवा होता. तिथंच गोरेंचा विरोध हा उद्धव ठाकरे गटानं केला. त्यांनी निलंबनाचा प्रस्ताव देखील आणला होता. सोबतच महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विलिनीकरणाची चर्चा चालू झालेली. जर हे विलिनीकरण झालं असतं तर शरद पवार यांचा गट भाजपच्या फेवरमध्ये गेला असता. शरद पवारांच्या राज्यसभेला यासाठीच महाविकास आघाडीकडून विरोध केला गेलेला. या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी मोहित कंबोज याच्या कुटुंबातील कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर खरंच ठाकरे आणि भाजपमध्ये जवळीकता वाढतीये का असा प्रश्न पडतो. पण मोहित कंबोज यांच्याशी आदित्य ठाकरेंनी सलगी दाखवल्यानं शिंदे गट मात्र टेन्शनमध्ये आलाय. कारण शिवसेना फुटीत मोठी भूमिका बजावणाऱ्या कंबोज याच्या मुलीच्या वाढदिवसाला शिंदे सेनेतलं कोणीच दिसलं नाही. तुम्हाला आदित्य ठाकरेंनी मोहित कंबोजच्या कार्यक्रमाला जाण्याबाबत काय वाटतं? ठाकरेंनी कंबोज त्यासोबतच भाजपशी दाखवलेल्या सलगीचे आगामी राजकारणावर काय परिणाम होतील? कंबोजच्या माध्यमातून ठाकरे आणि भाजपची वाढणारी सलगी शिंदे गटाला टाचणी लावू शकते का? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.